नमस्कार, माझं नाव दीपमाला जीवन गवई आणि माझं लेखक आहेत वैशाली वैद्य आणि माझ्या याचं नाव आहे अभिवाचनचं नाव आहे मुक्या प्राण्याची काफियत. कारण की त्यांना बोलता येत नाही आपल्याला असं वाटतं, पण ते त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टीचा उपयोग करत असतात आणि बोलत असतात. हे आपल्याला कधी कळतच नाही आहे, पण काही काही लोकांना हे जाणवतं आणि कळतं पण. चला आपण त्याच्यावर बोलूया. माणूस एका वनात गायी चरायला घेऊन जातो. गाय चरत असताना तिला चिमणी उडत उडत येताना दिसते. चिमणी, चू 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 ग इकडे तू कोण ग, चू 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 ग इकडे तू कोण ग. गाय, अगं मी कपिला मावशी. का ग चू उदास दिसशी, का ग चू उदास दिसशी. चू, काय सांगू गाई, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, काय करू सुचतच नाही. भीती फार वाटते ग बाई, भीती फार वाटते ग बाई. काय, का ग चिवताई, मोबाईलचा आवाज तुला सहन नाही होत. का ग चिवताई, मोबाईलचा आवाज तुला सहन होत नाही. तू आहे नाजूकशी, आवाजाने होशील काशी वाशी. तू आहे नाजूकशी, आवाजाने होशील काशी वाशी. गाय आपले डोळे पुसते. चिवताई तिला बोलते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का ग पाणावले. कपिला मावशी काय ग झाले, तुझे डोळे सुद्धा का ग पाणावले. गाय, काय सांगू चिवताई, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा ढग किती, प्लास्टिकचा बघ ढग किती. घसाबरोबर प्लास्टिक जाते, घशाबरोबर प्लास्टिक जाते. माझे तर पोट सुटतच उठते, माझं तर पोट सुटतच उठते. चिवताई, काय करावे सुचतच नाही, काय करावे सुचतच नाही. मानव शहाणा होतच नाही, मानव शहाणा होतच नाही. काय, चल ग जाऊ तलावावर, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. दोघी तलावाच्या काठावर जातात आणि मासोळी, अगं कपिला अगं चू, अगं कपिला अगं चू, नखा इथले पाणी पिऊ, नखा इथले पाणी पिऊ. चिवताई, का ग मासोळी, तू तर राहते याच जळी. का ग मासोळी, तू तर राहते याच जळी. मासोळी, अगं इथले जल विषारी, अगं इथले जल विषारी. तगमग जीवाची होते भारी, तगमग जीवाची होते भारी. पाणी आहे घाण घाण, पाणी आहे घाण घाण, तळपते जलप्राणाचे प्राण. पाणी आहे घाण घाण, तळपते जलप्राणाचे प्राण, तळपते जलप्राणाचे प्राण. गाय, हे बघ आलो नागोबा, हे बघ आले नागोबा. चिवताई उद्देशून त्यांना बोलते, अहो अहो नागोबा, आज काय झालं रागोबा. अहो अहो नागोबा, आज काय झाले रागोबा. नागोबा, नाही वारूळ नाही शेती, नाही